महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या आपण पाहूया। कोपरी पाचपाकाडी वागळे भागामध्ये 1000 ते 1500 बोगस मतदान होणार। ठाण्यामधील ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांची निवडणूक आयोगाने प्रशासनाला माहिती। ठाण्यामधील नौपाडा मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन 45 मिनिटे बंद होतं। मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार। शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्केंकडून संताप व्यक्त। ठाण्याच्या नौपाडामधील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन 45 मिनिटांनंतर अखेर सुरू। मतदानासाठी 1 तास वेळ वाढवून द्या, शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांची मागणी। मुंबईच्या भायखळ्यामधील राणीच्या बागेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी अर्धा दिवस सुट्टी। कर्मचाऱ्यांना मतदान करण्यापासून कोणीही रोखलं नाही। मतदानासाठी रजा नाकारल्याच्या अफवेवर मुंबई महानगरपालिकेचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आउट। 205 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन, तर पोलिसांकडून 1095 सराईत गुन्हेगारांची तपासणी। मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी। पुणे कोकण गोव्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं येत असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। मुंबईमध्ये 5व्या टप्प्यातील मतदानासाठी बेस्टच्या 629 बस धावणार। बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास करता येणार। तर मतदानासाठी आता संपूर्ण राज्यामध्ये मतदान खरं तर सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे।